नेक्स्ट टॉपिक एंथ टर्म ऑफ एन एपी. एपीची एंथ टर्म कशी असते किंवा त्याचा फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. ॲक्च्युली याच्याशी रिलेटेड थिअरी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे, फक्त आपण जे शिकलो त्याला एका फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे फ्रेम करायचं आहे. सो एन टर्म म्हणजे काय, आपण तो डिनोट करतो TN या लेटरने. ओके, एखादा सिक्वेन्स असेल, सिक्वेन्सला आपण सिक्वेन्सच्या टर्म्स आपण कशा डिफाईन करतो, फर्स्ट टर्म आपण T1 ने डिनोट करतो, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, या पद्धतीने एंथ टर्म जी असेल एन टर्म असणार आहे TN. ओके, एनची व्हॅल्यू काही पण असू शकते, एनची व्हॅल्यू 100 असेल, 200 असेल, 1000 असेल, काही असू शकते. सो एक जनरलाइज टर्म असते TN. तर ही TN टर्म एपीसाठी कशी फाईंड करायची ते आपल्याला बघायचं आहे. सो आपण बघितलं एपी म्हणजे काय, आपल्याला समजलं की एपी म्हणजे एक सिक्वेन्स असतो जो एक पर्टिक्युलर रूल फॉलो करतो. इथे रूल काय फॉलो करतो की जे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे त्याच्यामध्ये असणारा कॉमन डिफरन्स नेहमी कॉन्स्टंट असतो. म्हणजे नेक्स्ट नंबर फाईंड करायचा असेल तर आपण काय करतो, प्रिव्हियस नंबरमध्ये आपण काहीतरी एक कॉन्स्टंट नंबर किंवा कॉन्स्टंट डिफरन्स आपण ॲड करतो, त्याच्यावरून आपल्याला नेक्स्ट नंबर मिळतो. तर एपीसाठी आपण बघितलं, एपीसाठी आपण फर्स्ट टर्म डिफाईन करतो ए या लेटरने. ओके, एपीसाठी फर्स्ट टर्म आपण डिफाईन करतो ए या लेटरने. त्यानंतर दोन नंबरमध्ये असणारा कॉमन डिफरन्स जो असतो विच इज कॉन्स्टंट, तो आपण कशाने डिनोट करतो, विथ लेटर डी. हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की सिक्वेन्स जर एपी असेल तर एपी आपण कसं लिहितो, ए, नेक्स्ट टर्म असते ए प्लस डी, नेक्स्ट टर्म असते ए प्लस 2D, नेक्स्ट टर्म ए प्लस 3D, हे आपण नंबर लिहितो. आता हे नंबर कसे आलेले त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. आपण एक एपी कन्सिडर करूया. आपण हे ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, ए प्लस डी, ए प्लस 2D कसं आलेलं. बट तरी एकदा आपण एक रिव्हिजन करूया. त्यासाठी आपण एक एपी घेऊ. लेट्स से इवन नंबरचा सिक्वेन्स घेऊया, 2, 4, 6, 8, 10 डॅश डॅश डॅश. ओके, दिस इज ॲन एपी. कारण दोन टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स आहे 2चा. 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10. इथे कॉमन डिफरन्स किती आहे, 2. आणि फर्स्ट टर्म T1, फर्स्ट टर्म काय आहे, 2. ओके, एक काम करूया, इथे दोन्ही नंबर सारखे येतात त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. सो आपण डिफरंट सिक्वेन्स घेऊ. सिक्वेन्स घेऊया आपण 5, देन 8, 11, 14 या टाईपमध्ये. दिस इज ॲन एपी. कारण या दोन नंबरमध्ये डिफरन्स आहे 3, 3, 3. कॉमन डिफरन्स आपल्याला इथे किती मिळतोय, 3. आणि फर्स्ट टर्म काय आहे आपली, 5. एवढं समजलं. एपी फर्स्ट टर्म इज 3, कॉमन डिफरन्स इज डी. नाउ दिस इज T1. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 5. T1 आपण एने लिहिलं. नेक्स्ट टर्म ए प्लस डी कसं असणार आहे, T2 आपण कसं फाईंड करतो, आपण काय करतो, प्रिव्हियस टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करतो, म्हणजे T1 प्लस डी, राईट. T1 म्हणजेच काय, ए. सो T2 इज इक्वल टू ए प्लस डी. समजलं. फर्स्ट टर्म ए आले, सेकंड टर्मले ए प्लस डी. नाउ नेक्स्ट टर्म ए प्लस 2D आपण का लिहिलेलं आहे किंवा हे आपण असं का एक्सप्रेस केलेलं आहे. T3 थर्ड टर्म काय असणार, थर्ड टर्म असणार आहे याच्या आधीची टर्म, त्यामध्ये आपण ॲड करतो कॉमन डिफरन्स, म्हणजे T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. समजते इथपर्यंत. नाउ T2 म्हणजेच काय, T1 प्लस डी, किंवा T2ला आपण असं लिहू शकतो ए प्लस डी. T2ला आपण लिहू शकतो ए प्लस डी. ए प्लस डी म्हणजे ए प्लस 2D. ठीक आहे. हेन्स नेक्स्ट टर्म इज ए प्लस 2D. त्याच्या पुढची टर्म T4 म्हणजे काय असणार आहे, T3 प्लस डी. बट T3 म्हणजे काय, ए प्लस 2D म्हणजे ए प्लस 2D प्लस डी दॅट इज इक्वल टू ए प्लस 3D. सो अशा पद्धतीने आपण सगळ्या टर्म ज्या आहेत त्या अशा लिहितो, ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D डॅश डॅश डॅश. समजलं इथपर्यंत. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, दिस इज T1, दिस इज T2, T3, T4. आपण फक्त पहिल्या 4 टर्म्सच कन्सिडर करतोय. इथे तुमच्या एक पॅटर्न लक्षात येईल. T1 आहे त्यावेळेस ए प्लस 0D होता. 0D म्हणजे 0, सो ए प्लस 0 इज ए. इथे T2 आहे त्यावेळेस इथे नंबर कोणत्या फॉर्ममध्ये, ए इंटू 1D. T3 आहे नंबर कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस 2 इंटू डी. 2ला आपण असं लिहू शकतो 3 - 1 इंटू डी, राईट. 3 - 1 म्हणजे 2D ॲज इट इज. इथे आपण 3ला असं लिहू शकतो 4 - 1 इंटू डी, बिकॉज दिस इज T4. तर यावरून जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेस फर्स्ट टर्म होती 1 होती तेव्हा इथे 0 होता, 2 होते तेव्हा इथे 1 होता, 3 आहे त्यावेळेस इथे 2 म्हणजे 3 - 1, 4 आहे इथे 4 - 1 म्हणजे 3. समजते. सो 1 असताना 0, 2 असताना 1, 3 असताना 2, 4 असताना 3. याचा अर्थ काय, एंथ टर्म ज्यावेळेस आपल्याला फाईंड करायची असेल, एंथ टर्मसाठी आपण जनरलाइज फॉर्म्युला कसा लिहू शकतो,
फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवायची. सगळ्या ठिकाणी ए ए ए एच राहतोय राईट. फर्स्ट टर्मला अजिबात हात नाही लावायचा. ए ॲज इट इज प्लस डी टर्मसुद्धा प्रत्येक ठिकाणी असणारच आहे. फक्त इथे असणारी टर्म चेंज होणार आहे. फर्स्ट टर्म होती त्यावेळेस 0D, सेकंड टर्म होतं त्यावेळेस 1D, 3 होता तेव्हा 2D, 4 होता तेव्हा 3D. याचा अर्थ काय, इथे आपण असं लिहू शकतो n-1 × 2. एक नंबर कमी करतोय आपण. 2 असताना 1D, 3 असताना 2D, 4 असताना 3D. नंबर आपण एकनी कमी करतोय. त्यामुळे TN ज्यावेळेस असेल तर TN असेल A + n-1 × D म्हणजे T4 काय असतं A + 4 - 1 × D A + 3D. सो T4 = A + 3D. ठीक आहे. त्यामुळे एन टर्म ऑफ एपीचे जर आपल्याला एन टर्म फाइंड करायची असेल तर ती एन टर्म आपण कशी फाइंड करतो. TNचं फॉर्म्युला आहे, एन टर्मचं फॉर्म्युला आहे. काय करायचं आपल्याला, आपण एपीशी डील करतो त्यामुळे आपल्याला ए आणि डीचं यूज तर करावंच लागणार आहे. फर्स्ट टर्म ए ॲज इट इज लिहायची, प्लसचा साईन द्यायचा. त्यानंतर इथे डी सुद्धा असणार आहे, कॉमन डिफरन्स असणार आहे. फक्त इथे ब्रॅकेटमध्ये काय करायचं, इथे एन आहे ना त्यामुळे इथे असणार आहे n-1. एक नंबर कमी नेहमी, एक नंबर कमी, एक नंबर कमी, एक नंबर कमी. इथे नेहमी एन एक नंबरनी कमी दाखवायचं. म्हणजे एन असेल तर n-1. यामध्ये तुम्हाला जर विचारलं सपोज 98 टर्म कोणती आहे या सिक्वेन्सची, मग 98 टर्म असं आपण 1 बाय 1 तर करू शकत नाही. त्यामुळे 98 टर्म विचारली आहे म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू किती 98 पुट करायची. सो T98 = A + 98 - 1 म्हणजे 97 × D. एची व्हॅल्यू माहिती, डीची व्हॅल्यू माहिती, फक्त कॅल्क्युलेशन करा. त्यावरून तुम्हाला 98 टर्म इथे इझिली फाइंड आउट करता येणार आहे. सॉल्ड एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते आपण अगेन सॉल्व करतो फॉर प्रॅक्टिस. सो फर्स्ट आहे पेज नंबर 64. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड TN फॉर फॉलोइंग AP अँड देन फाइंड 38 टर्म ऑफ AP. तर आपल्याला AP दिलेला आहे 3, 8, 13 अँड 18. या एपीसाठी आपल्याला फाइंड करायचे TN म्हणजे nth टर्म फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं यूज करून 38 टर्म फाइंड करायचे. म्हणजे T30ची व्हॅल्यू किती असणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एन टर्म फाइंड करायची. सो एन टर्म आत्ताच आपण बघितला, एन टर्म = A + n-1 × D. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्यासाठी दिलेला जो सिक्वेन्स आहे AP आहे यामध्ये एची व्हॅल्यू काय असणार, ए म्हणजे T1 फर्स्ट टर्म, A is 3. कॉमन डिफरन्स म्हणजे काय असतो, कॉमन डिफरन्स म्हणजे दोन टर्मचं डिफरन्स. 8 - 3 दॅट इज इक्वल टू 5 और 13 - 8 5, 18 - 13 5. कोणताही सबट्रॅक्शन तुम्ही इथे दाखवू शकता. एची व्हॅल्यू मिळाली, डीची व्हॅल्यू मिळाली, TN. सो TN = A + n-1 × D. एची व्हॅल्यू आहे 3, n-1 × D. D is 5. 3 + 5n - 5, 5n - 2. सो दिस इज TN. तर हा झाला एक जनरलाइज फॉर्म्युला एन टर्म फाइंड करण्याचा फॉर दिस पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑर फॉर दिस पर्टिक्युलर AP. आपल्याला फाइंड करायचं आहे T30. T30ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे इथे एनची व्हॅल्यू किती असणार आहे, n = 30. n = 30 जर मी पुट केला तर इथे व्हॅल्यू काय असणार आहे 5 × 30 - 2, 150 - 2 दॅट इज इक्वल टू 148. ठीक आहे. किंवा तुम्ही असं लिहू शकता TN = A + n-1 × D ना. सो जर आता इथे आपल्याला जनरलाइज फॉर्म्युला फाइंड करायला लावला, एन टर्मचा फॉर्म्युला फाइंड करायला लावला म्हणून आपण असं केलं आहे. किंवा आपण असं लिहू शकतो TN = A + n-1 × D. T30 फाइंड करायचं आहे. सो T30 = A + n-1 म्हणजे 30 - 1 29 × D असं आपण लिहू शकतो. सो A is 3 + 29 × 5 145, 148. सो 38 टर्म आली 148. असं करा किंवा असं करा. ओके. नाव सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन. विच टर्म ऑफ AP इज 560. AP दिलेला आहे, आपल्याला सांगितलं कोणती टर्म 560 असणार आहे. आपल्याला इथे टर्म फाइंड नाही करायची, तर आपल्याला टर्म दिलेली आहे आणि ती किती नंबरची आहे एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. विच टर्म ऑफ फॉलोइंग AP इज 560. 2, 11, 20, 29 डॅश. सो 560 ही कोणती टर्म आहे, किती नंबरची टर्म आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात आधी AP आहे, एची व्हॅल्यू 2 फर्स्ट टर्म. कॉमन डिफरन्स D किती असणार आहे 11 - 2 9, 20 - 11 9, 29 - 29. सो डीची व्हॅल्यू आली 9. ओके. कोणते एक सबट्रॅक्शन तुम्ही दाखवू शकता. आता आपल्याला सांगितलं, आपल्याला विचारलं की 560 ही कोणती टर्म असणार आहे. म्हणजे ह्या AP मध्ये इथे कुठेतरी 560 हा नंबर असणार आहे
मग हा 560 किती नंबरवरती आहे, किती नंबरची टर्म आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण लिहिणार फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ओके, आता यामध्ये आपल्याला TN ची व्हॅल्यू दिलेली आहे, TN ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो 560 इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू 9. सो 560 इज इक्वल टू 2 प्लस 9N मायनस 9 म्हणजे 9N मायनस 7 इज इक्वल टू 560. 9N इज इक्वल टू 567 आणि N ची व्हॅल्यू किती असणार आहे 567/9. N किती असणार आहे 2763 म्हणजे 63rd टर्म जे असणार आहे ती टर्म असणार आहे 560. ओके, तर आपण इथे लिहू शकतो देअरफॉर टर्म ऑफ AP is 560. Third question, check whether 301 is in the sequence 5, 11, 17, 5, 11, 17, 23. AP दिलेला आहे, एक सिक्वेन्स दिलेला आहे. तर आपल्याला विचारलं आहे की 301 ही टर्म या सिक्वेन्समध्ये आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे 301 या सिक्वेन्सला या एपीला बिलॉंग करते की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. मग आता ह्या टाईपचा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. सो गिवन एपीची फर्स्ट टर्म असते ए इज इक्वल टू 5. त्यानंतर कॉमन डिफरन्स किती असणार आहे 11 मायनस 5 दॅट इज इक्वल टू 17 मायनस 11 दॅट इज इक्वल टू 23 मायनस 17 दॅट इज इक्वल टू 6. कॉमन डिफरन्स आला 6. आता आपल्याला विचारलं की एपीमध्ये ही टर्म आहे की नाही ते व्हेरीफाय करायचं. मग हे आपण कसं व्हेरीफाय करणार, त्यासाठी आपण यूज करणार एन टर्मचा फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. जर ही टर्म सिरीजमध्ये आहे, ही टर्म नॉट सिरीज, ही टर्म सिक्वेन्समध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण TNला कन्सिडर करू शकतो 301 म्हणजे एक टर्म आहे 301. ए काय दिलेला आहे 5 प्लस N मायनस 1 इंटू D आहे 6. 5 प्लस 6N मायनस 6 इज इक्वल टू 301. देअरफॉर 5 मायनस 6 मायनस 1 या साईडला आपण शिफ्ट केलं तर हे होणार 301 प्लस 1 दॅट इज 302 दॅट इज इक्वल टू 6N. त्यामुळे एनची व्हॅल्यू असणार आहे 302/6. आता जर आपण एनची व्हॅल्यू फाइंड केली, एनची व्हॅल्यू जी आहे ती 302 हा 6ने कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही आहे. 6ने हा नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही म्हणजे एन जो असेल, एन आपल्याला काय मिळतं बघा इथे 302/6. सो 50.302/6. सो अराउंड 50.3 या टाईपमध्ये एनची व्हॅल्यू अशी असणार आहे काय, एनची व्हॅल्यू नेहमी नंबर असणार आहे, होल नंबर असणार आहे. एन शुड बी ऑलवेज होल नंबर, बरोबर. कारण आपण सिरीजमध्ये बघितलं, आपण सिरीजमध्ये टर्म्स कशा कन्सिडर करतो, एन इज इक्वल टू 1, एन इक्वल टू 2, एन इक्वल टू 3 अशा पद्धतीने आपण नंबर्स कन्सिडर करतो आहे. बट इथे एनची व्हॅल्यू अशी डेसिमलमध्ये येते. दॅट मीन्स दिस इम्प्लाइज एन कॅन नॉट बी 50.3. एन हा 50.3 पॉसिबल नाही आहे. याचाच अर्थ काय 301 इज नॉट टर्म ऑफ AP. समजलं कसा क्वेश्चन सॉल्व्ह केला. दिलेली टर्म एपीमध्ये आहे की नाही हे चेक करायचं होतं म्हणून आपण एन टर्मचा फॉर्म्युला यूज केला. त्यावरून आपण एनची व्हॅल्यू फाइंड केली. जर एनची व्हॅल्यू जर कंप्लीट नंबर आले असेल, सपोज एन इज इक्वल टू 50 आलं असतं तर ह्या केसमध्ये आपण बोललो असतो की हा 301 जे आहे ती ह्या एपीचा पार्ट आहे. ओके, इथे आपल्याला एनची व्हॅल्यू बघा अशी मिळते, डेसिमलच्या फॉर्ममध्ये मिळते, विच इज नॉट पॉसिबल. याचा अर्थ काय, हे पॉसिबल नाही म्हणजेच हे पॉसिबल नाही म्हणजेच काय 301 इज नॉट टर्म ऑफ गिवन AP. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4. How many two digit numbers are divisible by 4? आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला समजेल की अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं ॲप्लिकेशन काय. जर तुम्हाला आता सपोज तुम्हाला AP माहिती नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन माहिती नाही आहे आणि तुम्हाला विचारलं हाऊ मेनी टू डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 4, तर असे किती नंबर्स आहे की ज्याला असे किती टू डिजिट नंबर आहे की ज्याला आपण 4ने डिवाइड करू शकतो. मग ह्या केसमध्ये तुम्ही कसा विचार केला असा टू डिजिट नंबर. सो टू डिजिट नंबर म्हणजे 2 प्लेसेस पाहिजे. मग तुम्ही नंबर स्टार्ट केला असा 10, 11, 12, 13 अशा पद्धतीने. फर्स्ट नंबर तुम्हाला डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 12 मिळाला असता, मग तुम्ही कन्सिडर केलं असता फर्स्ट नंबर 12 आहे. मग नेक्स्ट 14, देन 15, देन 16, नेक्स्ट नंबर आहे 16, 17, 18. टू डिजिट म्हणजे काय 100च्या आधीपर्यंत म्हणजे 99 पर्यंतचे एवढे सगळे नंबर तुम्ही
चेक केले असते आणि मग तुम्ही 1 बाय 1 काउंट केलं असतं 1 2 3 4 5 6 या पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तो काउंट मिळाला असता की असे किती 2 डिजिट नंबर आहे की जे 4ने डिव्हिजिबल आहे. ओके, समजते. तर ही जनरल प्रोसिजर आपली राहिली असते. बट आता इथे आपण हा क्वेश्चन अगदी क्विकली सॉल्व्ह करू शकतो युझिंग अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तो कसा सॉल्व्ह करणार? 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 4 सगळ्यात आधी बघायचा. सगळ्यात लहान स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे की ज्याला 4ने आपण डिवाइड करू शकतो? 4 8 12. 12 झाला 2 डिजिट नंबर विच इज द स्मॉलेस्ट, म्हणजे 12 इथे आलेला आहे. डिव्हिजिबल बाय 4 देन 20. अशा पद्धतीने पुढचे नंबर आपल्याला कन्सिडर करायचे आहे. इथले सगळे नंबर आपल्याला लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, जसं हे आपण मी बोलले की 12 नंतर 16 नंतर 20 किंवा मग तुम्ही 4च्या मल्टिपलमध्ये असणारे नंबरसुद्धा कन्सिडर करू शकता. हे सगळे मधले नंबर आपल्याला लिहिण्याची गरज नाही, कारण आपण असं 1 बाय 1 काउंट नाही करणार आहे. ते काय करायचं, स्टार्टिंगचा नंबर लिहायचा, त्यानंतरचे 1-2 नंबर लिहायचे, त्यानंतर लास्ट नंबर कोणता असणार आहे 2 डिजिट नंबर आपल्याला पाहिजे. सो 99 98 97 96 95 असे 2 डिजिट नंबर असणार. यामध्ये मॅक्झिमम कोणता नंबर असणार की जो 4ने डिव्हिजिबल असेल? सो दॅट विल बी 96. ओके, दॅट विल बी 96. म्हणजे लास्ट नंबर किती असणार आहे? 96. तर हे सगळे जे नंबर्स आहे हे नंबर्स असणार आहे. दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. 2 डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. आता हा काउंट किती आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. इथे जर बघितलं डिव्हिजिबल बाय 4 आहे. दिस इज अन AP. दिस इज अन AP. AP आहे करेक्ट. प्रत्येकामध्ये 4चा मल्टिपल आहे, त्यामुळे प्रत्येकामध्ये कॉमन डिफरन्स 4 असणार आहे. फर्स्ट टर्म आहे 12, कॉमन डिफरन्स आहे 16 - 12 दॅट इज इक्वल टू 4. आता यूज करायचा आहे n टर्मचा फॉर्म्युला TN. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता हा फॉर्म्युला आपण का यूज केला? कारण आपल्याला लास्ट टर्म माहिती आहे. लास्ट टर्म किती आहे? 96. त्यामुळे आपण इथे TNचे इथे आपण लिहिणार 96. 96 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. 96 मायनस 12 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू, इथेच आपण 4 पुट करू शकतो, इंटू 4. 12 प्लस 4n मायनस 4 म्हणजेच 8 प्लस 4n इज इक्वल टू 96. फक्त आपण सिम्प्लिफिकेशन करतोय. सो 4n प्लस 8 इज इक्वल टू 96. याला ह्या प्रत्येक टर्मला आपण 4ने डिवाइड करू शकतो. सो n प्लस 2 इज इक्वल टू 4ने जर आपण डिवाइड केलं तर दिस विल बी 24 अँड n इज इक्वल टू 22. याचा अर्थ काय? 96 इज 22nd टर्म. म्हणजे लास्ट टर्म ही टर्म किती आहे? 22nd. याचा अर्थ काय? टोटल टर्म्स किती आहे? टोटल टर्म्स आहे 22. टोटल टर्म्स म्हणजेच काय? 2 डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. टोटल टर्म्स म्हणजे काय? 2 डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. याचा अर्थ काय की 22 असे नंबर्स आहे की जे 4ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, समजलं. सो इन शॉर्ट आपण इथे लिहू शकतो देअरफॉर देअर आर 22 नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4. समजलं सोल्युशन काय? परत एकदा सांगते. क्वेश्चन काय होता की आपल्याला सांगितलं की असे किती 2 डिजिट नंबर आहे की जे 4ने डिव्हिजिबल असणार आहे. 2 डिजिट नंबर म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचे आहे स्टार्टिंग फ्रॉम 10 to 99. तर यामध्ये असे किती नंबर आहे की जे 4ने डिव्हिजिबल असेल. मग यामध्ये आपण काय केलं? आपण यूज केला APचा. APचा यूज कसा करणार? 2 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 4. त्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता असणार आहे? 12. लार्जेस्ट नंबर कोणता असणार आहे? 96. डिव्हिजिबल बाय 4 आहे म्हणजेच काय? हे 4च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे 2 टर्म्समध्ये असणारा कॉमन डिफरन्स किंवा कॉन्स्टंट डिफरन्स 4 असणार आहे. सो 12 देन 16 देन 20 अशा आपल्याला टर्म्स मिळाला. दिस इज A. देन कॉमन डिफरन्स इज 4. करेक्ट. A माहिती आहे, D माहिती आहे, ते आपण TN मध्ये टाकलं. आपण कन्सिडर केलं की दिस इज लास्ट टर्म. ही लास्ट टर्म आहे म्हणजे 96 साठी 96 कितवी टर्म आहे ते आपण फाइंड केला. त्याच्यावर n म्हणजे आपण n ची व्हॅल्यू फाइंड केली. n ची व्हॅल्यू मिळाली 22. याचा अर्थ काय? 96 ही 22nd टर्म आहे. तर अशा टोटल किती टर्म असणार आहे? 1 to 22 म्हणजे टोटल टर्म्स असणार आहे 22. ओके. एक्झाम्पल नंबर 5, पेज नंबर 65. क्वेश्चन इज द 10th टर्म अँड 18th टर्म ऑफ AP आर 25 अँड 41 रिस्पेक्टिव्हली. 2 टर्म दिलेले आहे, त्याचा नंबरसुद्धा दिलेला आहे. देन फाइंड 30th टर्म ऑफ AP. सिमिलरली इफ n टर्म इज 99 फाइंड व्हॅल्यू ऑफ n. 2 क्वेश्चन यामध्ये विचारलेले आहे. फर्स्ट व्हॉट इज गिवन? गिवन इज 10th टर्म. 10th टर्म म्हणजे काय दिलेलं? आपल्या T10ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच पद्धतीने 18th टर्म म्हणजे T18ची व्हॅल्यू दिलेली आहे. T10 इज 25 आणि T18 इज 41. ह्या कसल्या टर्म्स आहे? दीज आर टर्म्स ऑफ AP. ओके. फाइंड
38 टर्म म्हणजे टी 38ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे आपल्याला. आणि त्याच पद्धतीने जर सेकंड इफ टी एन nth टर्म 99 असेल देन एनची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. ओके, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करणार. क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. एपीच्या 2 टर्म दिलेला आहे, त्याचा नंबर दिलेला आहे, टर्म्स दिलेला आहे. फर्स्ट टर्म नाही माहिती आपल्याला, कॉमन डिफरन्स माहिती नाही, काहीच माहिती नाही आहे. आपल्याला ह्या 2 कंडिशनचा यूज करून 38 टर्म काय ती फाईंड करायची आहे. आणि सेकंड क्वेश्चन जर एन टर्म 99 असेल तर एन म्हणजे 99 ही कितवी टर्म आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. मग ह्या केसमध्ये काय करणार, सिम्पल आहे. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्या गोष्टी माहिती आहे त्या फक्त एकदा फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करायचा. व्हॉट इज गिवन, बघा आतापर्यंत जनरली आपल्याकडे फर्स्ट टर्म होती, कॉमन डिफरन्स होती, त्याचा यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व करत होतो. पण इथे आपल्याला फक्त टर्म्स दिलेला आहे. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार, त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. जेव्हा केव्हा टी एन टर्म दिलेली असेल ना, T10 T18 T20 अशा काही टर्म्स दिलेले असेल, प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला यूज होणारच आहे. त्यामुळे आधी हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि त्यानंतर व्हॅल्यूज पुट करण्याचा प्रयत्न करा. सो 10 आहे, सो वेन एन इज इक्वल टू 10, त्या केसमध्ये T10 काय असणार आहे, T10 इज इक्वल टू ए प्लस एन इज 10 म्हणजे दिस इज ए प्लस 90. ओके, त्याच पद्धतीने एन इज इक्वल टू 18 आहे, सो T18 इज इक्वल टू ए प्लस 17D. हा सुद्धा एक पॅटर्न लक्षात घ्या. T10 म्हणजे ए प्लस 9D, T18 म्हणजे ए प्लस 17D, T21 असतं तर ए प्लस 20D, एक नंबर मायनस. ओके, या व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू 25, दॅट इज इक्वल टू 41. आता याला आपण पुढे कसं प्रोसीड करू शकतो, पुढे काय करू शकतो. इथे जर तुम्ही बघितलं हे आणि हे 2 इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करू शकतो. हे 2 इक्वेशन्स आपण कन्सिडर करू शकतो. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल आहे ए आणि डी. हे इक्वेशन आपण इझिली सॉल्व करू शकतो, राईट. तर याला आपण जस्ट इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. ए प्लस 90 इज इक्वल टू 25, दिस इज 1. अँड सेकंड ए प्लस 17D इज इक्वल टू 41, इक्वेशन 2. आता हे 2 इक्वेशन तुम्ही कोणत्या पद्धतीने सॉल्व करू शकता. सिम्पलेस्ट वे आपण काय करूया, 2 - 1 करूया. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. ए प्लस 17D इज इक्वल टू 41 आणि ए प्लस 9D इज इक्वल टू 25. याचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन का करतं, कारण ए आणि ए इथे कॅन्सल होणार आहे, म्हणजे फक्त एकच व्हेरिएबल असणार आहे डी. सो हे असणार आहे 8D आणि हे किती असणार आहे 5 16. ओके, दिस इम्प्लाइज डी इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स मिळाला. आत्तापर्यंत आपल्याकडे ए पण नव्हता, डी पण नव्हता, बट ह्या 2 सायमल्टेनियस इक्वेशनवरून आपल्याला कॉमन डिफरन्स मिळाला. कॉमन डिफरन्स मिळाला. ए फाइंड करणं किती इझी आहे, फ्रॉम 1 ए इज इक्वल टू 25 मायनस 9D. 25 मायनस 9 इंटू 2 18, म्हणजे एची व्हॅल्यू किती आली 7. एची व्हॅल्यू आली 7. फर्स्ट टर्मसुद्धा मिळाली. त्यामुळे इन शॉर्ट दिलेल्या ए पीसाठी ए आपल्याला मिळाला आहे 7 फर्स्ट टर्म आणि त्यानंतर कॉमन डिफरन्स मिळाला आहे तो. आता आपण याचा यूज करून कोणतीही टर्म फाइंड करू शकतो. वी हॅव टू फाइंड 38 टर्म. T38 म्हणजे एनची व्हॅल्यू किती पुट करायची 38. सो T38 इज इक्वल टू किंवा TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. त्यामुळे T38 काय असणार आहे, T38 इज इक्वल टू ए प्लस 37D. एक नंबर कमी 38 आहे, इथे असणार आहे 37. ए प्लस 37D, ए इज 7 प्लस 37 इंटू 2. सो 7 प्लस यांचा प्रॉडक्ट किती असणार आहे 74. सो 74 प्लस 7, सो ही सम किती असणार आहे 81. त्यामुळे 38 टर्म आपल्याला मिळालेले आहे 81. सेकंड पार्ट TN. एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो ए मिळाला आहे आपल्याला 7 आणि डी आहे 2. ओके, हा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला एक्झॅक्टली माहीत नव्हतं की आपल्याला कसा सॉल्व करायचा आहे. आपण फक्त फॉर्म्युला लिहिला आणि काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे त्या व्हॅल्यूज पुट करत गेलो. ऑटोमॅटिकली आपल्याला ए आणि डीची व्हॅल्यू मिळालेली आहे. नाव TN इक्वल टू 99. TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. 99 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7. एन मायनस 1 इंटू डी, डी इज 2, दॅट इज इक्वल टू 99. 99 इज इक्वल टू 7 प्लस 2n मायनस 2, 2n मायनस 2, सो 5 प्लस 2n इज इक्वल टू 99. सो 2n इज इक्वल टू 99 मायनस 5, दॅट इज 94. आणि एनची व्हॅल्यू किती असणार आहे 47. याचा अर्थ काय 99 ही
यासाठी एनची व्हॅल्यू आली एन इज इक्वल टू 47 म्हणजे दिलेल्या ए पीसाठी टी एन दॅट इज इक्वल टू 99 ही कितवी टर्म आहे दॅट इज 47th टर्म. हे आहे सोल्युशन फॉर सेकंड